साबुदाणा वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे। मी इथे 2 कप साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजवून घेतला आहे। हा साबुदाणा भिजवताना त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं नाहीये। साबुदाणा बुडेल इतपत पाणी आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे, त्यामुळे आपला साबुदाणा लवकर भिजतो व अगदी मऊ होतो। इथे मी 2 बटाटे उकळून सोलून मॅश करून घेतले आहेत। शेंगदाण्याचं कूट आहे, हे मी थोडेसे शेंगदाणे असे जाडसर वाटून घेतले आहेत, त्यामुळे ते वडे खाताना दाताखाली येतात तर छान चव लागते याची। इथे मी हिरव्या मिरच्या क्रश करून घेतल्या आहेत 5 ते 6, जिरे 1 चमचा, चवीनुसार मीठ व कोथिंबीर। चला तर मग वडे बनवूया। इथे मी एक डिश घेतली आहे, त्यामध्ये साबुदाणा, उकडून कुस्करलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट, शेंगदाण्याची भरड, चवीनुसार मीठ, जिरे, हिरवी मिरची व कोथिंबीर। हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचा आहे व एक गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा। अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मळायचं आहे। वड्यांचे मिश्रण तयार आहे। आता आपण वडे बनवूया। हाताला थोडंसं तेल लावून एक छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला व तो असा हाताने दाबून असा प्रेस करायचा। अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे। पुन्हा एक बनवूया। आपण जो बटाटा घातला आहे त्यामुळे याला बाइंडिंगसाठी मदत होते। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत। वडे बनून झालेत, आता आपण ते तळूया। मी इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते, तेल गरम झालेत, आता आपण त्यात वडे सोडूयात। हे वडे जरा सांभाळून तळायचे आहेत, कारण काय होतं, एखादा साबुदाणा याच्यातला उडून तुमच्या अंगावर येण्याची शक्यता असते, त्यामुळे जरा सांभाळून हे वडे आपल्याला तळायचे आहेत। छान गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। गॅस मध्यम आचेवरतीच ठेवावा।
वड्यांना छान रंग आलाय। आता आपण हे वडे सर्विंग डिश मध्ये काढूया। अजून वडे तळून घेऊया अशाच पद्धतीने। हे वडे तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता, हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता। दह्यासोबत खूप छान लागतात हे वडे। दह्यामध्ये थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ घालून व थोडेसे जिरा पावडर घालून त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं, दह्याचं फेटून घ्यायचं थोडंसं व त्यासोबत हे वडे सर्व करायचे। खूपच अप्रतिम लागतात हे वडे दह्याबरोबर। किंवा नुसते जरी खाल्ले तरी सुद्धा खूप छान लागतात हे वडे। आता आपण वडे काढून घेऊया। मस्त झालेत वडे, क्रिस्पी झालेत एकदम। तयार आहेत आपले वडे। तर तयार झाले आहेत आपले मस्त हे कुरकुरीत आणि खुसखुशीत क्रिस्पी असे हे साबुदाणा वडा। तर तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट हे वडे झालेले नाही आहेत। तुम्हाला एक मी वडा तोडून दाखवत आहे, अजिबात यामध्ये तेल वगैरे काहीही मुरलेले नाही आहे। अगदी मस्त हे कमी तेलकट असे हे वडे आपण तयार केलेले आहेत। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने हे साबुदाणा वडे नक्की तयार करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।